बापरे, आज लय उशीर झाला उठायला. धनश्री, हा हो, इथंच आहो मी. उठले काय? उठा. उठले काय? उठा. इथंच राहतं म्हणे, उठवली नाही. आज लय उशीर होऊन गेला. आज लवकर जावं होतं. उठवली नाही. उभी उभी आहे इथं ना. तुम्ही किती चांगले झोपले होते. किती शांत झोप लागली होती तुम्हाला. किती गोड दिसत होते तुम्ही. उठवायची इच्छाच नाही झाली. मी तुम्हाला उठवायलाच आली, पण कधी तुम्हाला उठवायची इच्छाच नाही झाली. म्हटलं झोपू द्या, दिवसभर दमून जात असाल ना तुम्ही, तर म्हणून मग मी तुमची वाटच पाहत उभी राहिली इथे. तुम्हाला नाही उठवलं. म्हटलं पूर्ण झोप होऊ द्या तुमची. काय धनश्री असं पागलपण? मी रात्री तुला सांगूनच झोपलो होतो ना, सकाळी मला लवकर उठवतो म्हणून. पाहतच राहिली मला. नाही म्हटलं, सकाळी सकाळी आज मला एक मस्त आनंदाची बातमी भेटली, तर म्हटलं तुम्हाला कशाला मी लवकर उठवा. तुम्हाला झोपेतलं उठवलं असतं ना तर तुमचं मूड खराब झालं असतं. मग आनंदाची बातमी सांगायला मला मजा नसती आली. आनंद तुम्हाला पण नाही आला असता. म्हणून मी तुम्हाला झोपू दिलं. आणि आता मस्त फ्रेश लागते ना. मस्त किती चांगलं लागते नाही का? हो, फ्रेश तर लागून राहिलो. उठवलं असतं तर झोपी तर अर्धी झोप मोड झाली असती. आनंदाची बातमी कोणती? काय झालं? काय भेटलं? हो धनश्री, लागून तर राहिलं फ्रेश. मधातच उठवलं असतं तू ना, तर झोप तेवढी राहिली असती तर फ्रेश नसतं लागलं. फ्रेश तर लागून राहिलं. आनंदाची बातमी कोणती म्हणतं? काय भेटलं? पैसा कुठून भेटला तुले? पैसा भेटला का कुठून? मी तुम्हाला सांगितलं नाही. मी म्हटलं कन्फर्म, मी स्वतः कन्फर्म होते आणि मग तुम्हाला सांगते. म्हटलं मी आता कन्फर्म झाले, आता तेव्हा तुम्हाला सांगत आहे. आता आनंद मला शरम पण वाटते. कसं सांगू तुम्हाला? एअर बांगत तोंडाचे माकड तोंडे मध्ये काय ते शरम? मा संग काय ती शरम? काय आहे सांग पहिले पटकन. काय करून राहिली तर? कसं सांगू मी धनंजय तुम्हाला, की कोणत्या शब्दात सांगू, कसं सांगू, काय सांगू तेच मला कळत नाहीये. काही सांग ना बा पटकन. काही सांग ना. मला गरम पाणी टाक मध्ये आण धुतो आता डायरेक्ट मी. नाश्ता बनव पटकन. नाही सांगायचं नको सांगू. कसं सांगू, काय सांगू, राहू दे. कर दिवसभर विचार. सांगते तुम्ही मूड खराब नका करू. मी मूड खराब नाही झालं पाहिजे म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही. अरे म्हणा, धीरे बोला जरा, आईला ऐकू जाईल. म्हणून उठल्या भांडते का म्हणून दोघं म्हणून तो सांगते मी. सांग सांग ना मग काय होतं. अशी उरपाटी तिरपाटी काय बोलून राहिली? काय आहे ते सांग बा पटकन. पाणी टाक आण धुवाले. आता आहे या महिन्याला पॉझिटिव्ह आहे. प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह आहे. काय धनश्री, काय बोलतो तू? खरंच? कुठं? तुला कसं माहित झालं? कुठं दवाखान्यात गेलती काय? कधी गेलती? मागून गेलती का? आईनं नेलतं का तुले? नाही, मी कुठं दवाखान्यात नाही गेले. मी घरीच बघितलं. पट्टी आणली होती ना मी, त्या पट्टीवर पाहिलं 2 गुलाबी रेषा आहे. डार्क आहे पूर्ण. म्हणजे याचा आता प्रेग्नेन्सी आहे पॉझिटिव्ह. अरे वा धनश्री, उठल्याबरोबर तू मस्त चांगली गुड न्यूज ऐकवली मध्ये. हे तर अत्यंत खुशीची गोष्ट आहे. खरंच लय 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 चांगलं वाटलं. लय सुखद वाटलं. लय खुशीची गोष्ट आहे. आईले सांगतो. आई आई आजी. धनंजयजी, काय करायला लागले तुम्ही? इकडे या. हो धनंजयजी, काय करायला लागले तुम्ही? इकडे या ना. अरे धनश्री, एवढ्या खुशीची गोष्ट आईले सांगतो ना. आई तर तुझ्यापेक्षा ना माझ्यापेक्षा खुश होईल. आई तर वाटत पाहून राहिली या क्षणाची. आईले सांगतो पहिले आईले सांगतो मी. नाही धनंजयजी, इकडे या तुम्ही. ऐका गोष्ट माझी. आईले मी गुड न्यूज सांगतो पहिले, आणि मग तू मन काय म्हणतो, काय बोलतो तर. पहिले आईले गुड न्यूज सांगू दे मध्ये. आई बोलली खुश होईल. नाही धनंजयजी, तुम्ही काय आईला नको सांगा ना. आईला नको सांगा. आईले नाही सांग काऊन? आईनं काय केलं? नाही, आईला नको सांगा. आताच कोणाला नको सांगा. कोणाला नको सांगू? पण मग आईले तर पहिले सांगू दे. मग आई वाटच पाहून राहिली ना. हा, आई किती खुश होईल. कोणाला नको सांगू कोणाला, पण आईले तर सांगू दे. तुम्ही ऐका ना, आई खुश होईल. माहिती आहे ना मला, आई खुश होईल. पण आताच नको सांगा. कन्फर्म आहे का? जेमतेम पहिलाच महिना आहे आणि काही गॅरंटी आहे का? मागच्यासारखं काही झालं म्हणजे मग आई अजून मन दुखन ना आईचं. त्यापेक्षा आताच आईला काही कळू देऊ नका, काही सांगू नका. जेव्हा 3 महिने कंप्लीट होईल ना, तेव्हा सांगू आपण आईला. कन्फर्म होईल तेव्हा. पण धनश्री, 3 महिन्यापर्यंत आईले माहीतच नाही होईल का? आईले मग आपोआप किंवा दुसऱ्याच्या इकून माहित होईल तर मग आई किती रागावन सांगितलं नाही म्हणून. फक्त गोष्ट तुमच्यात ना माझ्यात ठेवा. मग तिसऱ्याला कोणालाच सांगू नका. तुम्ही सांगू नका, मी सांगत नाही. मग कसं काय माहित होईल आईला? मग आपण सांगू ना एक वेळा, मस्त एक दिवस मस्त चांगले मिठाई आणू, पेढे आणू आणि मिठाई पेढ्याच्या सोबत आईला आजीला सांगू आपण ही गुड न्यूज. पण धनश्री, मला नाही बरं वाटून राहिलं बा. एवढी खुशीची गोष्ट 3 महिने कशी पचन मला एवढी आनंदाची बातमी 3 महिन्यापर्यंत? तू सांग. आईच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे मला एक वेळा. सांगू ना, सांगू आईला पण सांगू. आता एवढंच नाही करत का? आईच्यासाठीच आहे ना. मग अजून काही झालं तर मग अजून आईच्याच भावना दुखावल्या जाईल ना. म्हणून म्हणते मी, नका सांगू आताच. ठीक आहे बा धनश्री, तू म्हणतो तर नाही सांगत मी. काय झालं रे धनंजय? बापा मार बोंबल आई आजी करून ना. हा, काऊन काय झालं? काही दिसलं काय? आणि चुपचापच राहिला अजून? ये इकडे ये, काय झालं ते सांग ना. काही नाही झालं. अंग धुवायला चाललो. हा, काही नाही झालं म्हणतं. अंग धुवायला चाललो म्हणतं. एवढं बोंबलला काऊन? आई आजी असं काऊन बोंबलला? हा, नाही आई, ते पाणी अंग धुवायचं पाणी जास्त गरम होतं म्हणून.
म्हणून म्हणलो. धनश्री कुठे आहे तर मग? तिला पाणी टाकून दिलं तर असं पाणी टाकून दिलं गरम गरम. डोक्यावर पडलं का तुला गरम गरम पाणी? हा नाही डोक्यावर नाही बोललो, हात टाकून पाहिलं तर गरम गरम होतं म्हणून. तो धनश्री आहे ना खोलीतच आहे धनश्री, तिनं दिलं मग थंड पाणी टाकून. बरोबर बरोबर केलं टेम्परेचर पाण्याचं. आता अंग धुतो मी. हा धुई बापा, आज तर उशीर झाला रे तुले. काल तर म्हणत होता का आई उद्या लवकरच जाईन म्हणत होता, आणि उठलाच का उशिरा? हा बोलतं काय न करतं काय? आणि गरम पाणी हाय म्हणून आई आजी करून चिल्ला होता. बराच आहे रे धनंजय तू बी. उशीरच झाला, धनश्रीला म्हटलं होतं लवकर उठवतो म्हणून, तिने लवकर उठवलं नाही. तो म्हणून उशीर झाला, म्हणून मी घाई घोईनं गेलो अंग धुवाले, तर ते पाणी गरम गरम होतं. आता धुतो आई मी पटकन. काऊन तुला सुट्टी आहे काय? तू नाही जात काय गेल्यावर आज? जातो ना मग, आम्ही 10 वाजता जात असतो. आता नाश्ता गिस्ता केला तर बसले मी जराशी शांत निवांत बसतो, मग धुतो हात पाय घे आणि जातो. तू आता अंग पाय धुवून जेवण खाऊन करून निघून जातो काय? हो आई, आता अंग धुतो, जेवतो आणि निघून जातो मग डब्बा घेऊन. हा ठीक आहे जा. आरामाने जा, आरामाने ये. हा हो आई, आरामानच जातो मी. तू बी मामीले आरामानं गाडी चालवायला लावत जा. आरामानं जात जा ना, आरामानं येत जा तुम्ही बी. तू मामी गाडी चालवते ना 30च्या स्पीडनं गाडी. तिला म्हणतो जराशी हाकल बा जराशी जोरानं. नाही म्हणते बाई, म्हणते मला भ्याव लागते म्हणते जोरानं. म्हणते काही समोर येऊन गेलं तर मग आरामानं गाडी राहिली तर पटकन थांबते म्हणते, फास्ट राहिली तर मग थांबायला टाइम लागते म्हणते. तर म्हणून ते 30च्या 40च्या स्पीडनं गाडी चालवते. आता काय तू तसंच चालवत जा आरामानं. हा एकदम 30च्या 40च्या स्पीडनं नाही आई गाडी चालव. मी बरोबर चालवतो नॉर्मल. हा ठीक आहे. आता तुला साथ सवय झाली, आता रमाला त्या मामीला सवय पडायची आहे ना, थोडीशी भीती ते. ते बरोबर आहे मामीचं. आता सध्याच आरामानं चालवते तर मग सवय झाली म्हणजे मग मामी बी अशी हाकलन गाडी पाहिजो. मग तूच म्हणशी नाही का आरामानं चाल रमा म्हणून. हा जसं जशी सवय पडते तसं तसं मग माणूस आता ट्रेन होत राहते ना त्या गोष्टीमध्ये. ते बी ट्रेन होईन गाडी चालवण्यामध्ये. हो बरं आई, ठीक आहे. मी जातो, अंग धुतो आणि मग पटकन मी निघतो. हा ठीक आहे. पिंकी, हे पाय मा, आईची तब्येत खराब राहते आता. आईले त्रास नाही देऊ. नाही बाबा, मी आईले बिलकुल त्रास नाही देत. बाबा आईले काय झालं? दवाखान्यात न्या ना बाबा आईले. आईले नेन मी मा, दवाखान्यात नेन मी. त्रास नाही देवाचा आईले. शाळेतून आलं का झाडू लावून ठेवायचा, झाडझूड करून ठेवायचं आणि दप्तर आपल्या जागेवर ठेवायचं. आपले कपडे काढून घडी करून ठेवून द्यायचे, मोठे काढून व्यवस्थित ठेवून द्यायचे बुटातच. कामं करू लागायचे आईले. त्रास नाही देवाचा. आपल्या घरी बाबू येणार आहे आता, लहानसा बाबू. तू म्हणे ना आईले का तुले बाबू पाहिजे, तू त्याला मग राखी बांधशील. आपल्या घरी येईन आता बाबू. हो पिंकी, म्हणून म्हणतो मी आईले त्रास नाही देवाचा. मग आईले बाबू त्रास देईन का नाही? मग आई परेशान होईल. म्हणून तू आता मोठी झाली ना, तू त्रास नाही देवाचा आईले. नाही बाबा, मी आईले बिलकुल त्रास नाही देत. आणि बाबूले बी मी पाच जाईन, बाबूले मी झोका देत जाईन, बाबू संग मी बोलत जाईन, बाबूले मी मांडीवर घेईन. बाबा कधी येते बाबू कधी येते? हो येईन बेटा, येईन. तू पेपर होईन ना, गरमी येईन का नाही, सुट्टी आपली उन्हाळ्याची सुट्टी, तेव्हा येईन मा बाबू. दवाखान्यात जाऊ आणि बाबूला घेऊन येऊ मग. आता दवाखान्यात आहे बाबू. मी बी येईन बाबा दवाखान्यात, बाबूले आणायला मी बी येईन. बाबा आता चला ना, आता आणू ना बाबूले आपण. नाही बेटा, आताच नाही. आता बाबू लहान आहे. थोडासा मोठा होईन का नाही, त्याला डोळे येईन, हात येईन, पाय येईन, मग तो तुले पाहिन, मग तो हसन, तेव्हा आणू आपण. हो ठीक आहे बाबा, आणू मग आपण बाबूले. जा आता खेळ थोडंशी आणि लवकर घरी ये. हा बाबा ठीक आहे, मी चालली खेळतो मी, येतो मग. बाबा तुम्ही बी आईले त्रास नको दे जा. भाजी पोळी तुम्हीच करत जा. तुमचे कपडे तुम्ही धुवून घेत जा, माझे कपडे मी धुवून घेईन. हो ठीक आहे बेटा. पार्वती, तुले किती वेळा म्हटलं मी, किती बोलू तुले, किती समजावून सांगू तुले. खुश राहत जाय, अशी तोंड लटकून नको राहत जाऊ. नुसती नाराज आहे तू राहिलं तेव्हापासून. खुश राहत जाय तर बाळ बी हसत खेळत राहीन, आनंदी राहीन. त्याला त्यासारखंच करशील का रड? तुम्हाला नाही म्हटलं होतं ना, मला नाही पाहिजे होतं. एका पोरीवर मी खुश आहे मी. मला एकच पोरगी पाहिजे. मला नाही पाहिजे दुसरं. तर तुम्ही नाही पाहिजे. आता पोरग झालं तर बरं, आणि पोरगीच झाली तर मग वागवा 2 पोरीले. अरे तू काऊन पोरगच होईन, तू काऊन पोरगी होईन. पोरगी झाली तर काय फरक पडते? 2 तर पाहिजेच ना. नाही मला पोरगी पाहिजेच नाही आता. एक पोरगी आहे, खूप आहे. ते पोरीला सांभाळणं कठीण आहे आता ह्या काळामध्ये. कुठं एकटी पाठवता येत नाही, संग वागवा लागते. पोरग तरी राहिलं तर कुठेही राहिलं, कसंही राहिलं तरी चालते. पोराचं एवढं टेन्शन नाही राहत. पोरीचं किती टेन्शन आहे आता. खराब कशा घटना ऐकायला येते बापा लहान पोरीच्या. मग म्हणून मला भेव लागते. आता नाही पाहिजे मला पोरगी. एकच पोरगी मी चांगल्यानं सांभाळतो. मी 2 पोरी नाही सांभाळू शकणार. काही नाही होत, आपण होणारी होते. आपण व्यवस्थित राहिलं, चांगलं सांभाळलं ना तर काहीच होत नाही. 2 पोरी आता जशी पिंकीला सांभाळतो तशी त्या पोरीला सांभाळतो. पोरगच होईल म्हणा, पोरगच होईल. जर झाली पोरगी तर तिला सांभाळतो, तिला सांभाळतो.
एक पोरगी सांभाळतो मी, दोन दोन पोरी हिच्याही बुचा करून द्या लागन, तिच्याही बुचा करून द्या लागन. मग आणि पोरीचं माहिती किती त्रास देते ते. मम्मी आई 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 करत राहते नुसती. हे शब्दापिछे आई आई हे का ते दुसरी तर थे तशीच करण. पोरग झालं तर ठीक. तू नको काळजी करू, पोरगच होईल. हा, 2 तर पाहिजेच. आणि पोरगी झाली नाही झालं पोरग तर पाहतो मी. तुम्हाला मी सोडचिठ्ठीत देतो मग. पार्वती पार्वती देऊन देतो बा, देऊन देतो. पोरगी झाली तर सोडचिठ्ठी देऊन देतो. दोन्ही पोरी मी सांभाळन. आता खुश राह. हा, पोरगी ना पोरग मला दोन्ही सारखेच आहे. पोरगी झाली तर मी खुशीनं अपनावून दिले, पोरगही झालं तर खुशीनं अपनाव. काही भेदभाव नाही. तू करून राहिली बा, पोरग पाहिजे मला. पोरगी बी चालते. तुम्हाला चालते पण मला नाही पाहिजे आता पोरगी. एक पोरगी बस खूप आहे. 2 पोरी नाही पाहिजे मला. पोरगी आणि आता पोरग झालं तर बरं, नाही झालं तर आता काय माहित. आता तुम्ही सांभाळता मग दुसऱ्या पोरीले. मी सांभाळन बस, मी सांभाळन. पण खुश राह बा तू. लालाची बाई चाकलेट खाचीन तू, चाकलेट खाचीन तू. बिस्किट खाचीन तू. मी नाही देणार तुले. मी नाही देणार तुला बिस्किट. मी नाही देणार. कृष्णा पाहिजो तिच्या हातागीतावर भार नको देजो. आई पाय ना लक्ष्मी कशी बोलते. बोलते देजो म्हणते, अशी बोलते हसते. हो आता बोलावतं हसते. हो आता झोपू दे. आता तिला ते झोपण. आता जाय बरं तू खेळायला, जाय बरं जरासं. हो आई आता राखी बांधन काय म्हणे लक्ष्मी आता. हो बांधन ना बाई. तुम्हाला राखी बांधशी तुम्हाला राखी. आई पाय कशी बोलते. गु म्हणते. हा तशीच बोलते ते. आई लक्ष्मी मला राखी बांधन तर तुम्हाला पैसे देजो. हो दिन. तुला कायले पैसे देईन. तिला तू देजो ना. आई मी बाईसाठी मी गिफ्ट आणन ना. बरं ठीक आहे दिन. आता झोपून देतो तिला. आता जाय तू खेळ जरासं. हा बाई तू चालतो खेळायला चालतो तू. दादा संग चालतो तू. लोड मी चाललो खेळायला. तू नाही येऊ. आई बाई लढते. हो आलो बाई. बरं तू तिला झोप येऊन राहिली. तिला झोपे आली ती म्हणून लढते. जा बरं बाहेर, जा बरं तू. झोपून देतो तिला. हा झोपून दे आई. आई एक विचारू तुले. हो विचार ना. काय म्हणतं. काय होय. कांता मावशी काय म्हणे. काय म्हणे. काय नाही. हे काय म्हणणार आहे. नाही रोजच येऊन बसते ना मावशी तुझ्याजवळ. तर काय म्हणते बा. कोणत्या गोष्टी करतो तू मावशी संग. कोणत्या गोष्टी आता तेही तुला सांगू काय. काऊन असं कोण विचारून राहिला तू. आजपर्यंत तर नाही हा प्रश्न तू विचारला रे गोल्या. नाही विचारलं आजपर्यंत, पण आज विचारून राहिलो. नाही काय म्हणे मावशी. तू काय सांगतो मावशी जवळ. काय गोष्टी करता तुम्ही. काय नाही. हेच इकडलं तिकडलं काय बनवलं, काय खाल्लं, काय झालं, हेच. दुसरं काय नाही. आपल्या घरातल्या आता गौरी अशी बोलली, मग गोल्या असा बोलला, मग मी अशी बोलली, अशाही गोष्टी सांगतो का. हो सांगतो. काऊन ते सांगते तिच्या घरातले. मग काय होते त्याले. नको सांगत जाऊ आई. गौरी म्हणे मा आईले ह्या गोष्टी सांगाले आई मना करते म्हणे. तू आईले सांगू नको म्हणते म्हणे. आणि मग मावशीला काऊन सांगते म्हणे आई म्हणे. तर हे गोष्ट बरोबर आहे ना आई. तू बी मावशीला नको सांगत जाऊ ना आपल्या घरातल्या गोष्टी. आता समजलं का रे तुला. तिच्या ऐकून बोलून राहिला तू आज. नाही काय बोलू मी. लय दिवसाच्या बाद तुले गौरीची गोष्ट खरी वाटली. नाही आई आता तिच्या ऐकून बी थोडंसं कधी ना कधी बोलायला लागेल ना. तिला बरं वाटत. नाही तर म्हणून पाय बा माईला सांगू देत नाही. माई परखी आहे काय म्हणे. मग मावशी जवळची आहे तर माई बी तर जवळचीच आहे म्हणे. असं म्हणणं झालं तिचं. म्हणून म्हणतो नको सांगत जो मावशीला बी या गोष्टी आपल्या घरातल्या. कोणाला म्हणजे लाला मामाला बी नाही, मावशीला कोणालाच नाही. आपल्या घरातल्या गोष्टी घरातच राहू देत जाय. कोणालाच नको सांगत जो. हो बरोबर आहे बोल्या. तू बरोबरच बोलून राहिला. मध्ये काही वाईट नाही वाटलं. बोला लागते तिच्या ऐकून बी. जे खरं आहे ते बोलाच लागते. बरोबर आहे तिचं बी. तिच्या आईले सांगायला मना केलं तर ठीक आहे. मी नाही सांगत देणार तर कांताला बी नाही सांगणार. तर म्हणून म्हणतो आई नको सांगत जो मावशीला बी. येऊन बसते तर बस अशाच गोष्टी करायच्या आणि बस. आपल्या घरी भांडणही झालं ना आता याच्या पुढे आई. कोणतंही भांडण झालं ना आपल्या घरी तो बाहेर सांगायचं नाही. कोणालाच नाही. तू गावात बी सांगत असतो नाही. गौरी अशी म्हणे मग मी अशी म्हटली नाही आई. हो सांगत होती. सांगतो. नको सांगत जो आई याच्या पुढं. काहीच कोणालाच काही नाही सांगायचं. बरं ठीक आहे. नाही सांगणार. कोणालाच काही नाही सांगत जाईल मी. मा बहिणी संग खेळत होतो. मस्त बोलते माय बहीण. आता झोपली ते. घरी बी मा बाबा बी मस्त बोलत होता. अथर्व बी लहान होता का नाही जन्मला होता ना तेव्हा मस्त बोलत हो. आता बी मस्त बोलते. कृष्णा तुला माहिती आहे माझ्या घरी बी बाबू येईन आता. माझ्या घरी बी बाबू येईन आता. आता मी मा बाबूलाच राखी बांधत जाईल. तू नाही बांधू देत ना मला राखी. आता मी कोणालाच नाही राखी बांधत जाईल.
राजू मा घरी बी बाबू येईन आता. मी मा बाबूला राखी बांधत जाईन आता. मा भाऊ येईन. मला नाही बांधशील का मग पिंकी? मी थोडी मना करतो तुला बांधायला. त्या भावाला बी बांधतो मला बी बांधतो. हा तुला बी पहिले मी मा भावाला बांधत जाईन. मा बाबूला लहानसा दादू येईन मा घरी मस्त. बाबा म्हणे हॉस्पिटल मध्ये आहे म्हणे येतो म्हणे. त्याला डोळे येईन, त्याला हात येईन, त्याला पाय येईन, तेव्हा येईन आपण आणायला जाऊ म्हणे. मग मी तुला बी बांधत जाईन ना त्याला बी बांधत जाईन राखी. येईल नको पिंकी एवढी. आला तर नाही ना बाबू? मा घरी बी बाई आहे, त्या घरी बी बाई येईन. भाऊ नाही ना तुले, बहीणच येईन. मग बहिणीला राखी बांधशील का तू? नाही बाबू येईन मा घरी आणि बाई बी येईन तरी मी तिला बी राखी बांधत जाईन. लहानशी बाई येईन तर. बहिणीला राखी बांधते का कोणी? बहिणीला बांधते काय? माय बहीण तरी मला बांधन. तू बहीण तुला बांधन. तू बहिणीला बांधशील काय? भावाला बांधा लागते, बहिणीला थोडी. मी बांधत जाईन ना बहिणीला बी. आणि मा घरी बाबूजी येईन. बाबूलेच बांधन मी राखी. ओय नळावर कायले बसला रे? गंगाचा नातू तोडशील काय नळ? थांब पैसे कुठं? नळावर बसून राहिला तू.